नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग व्लॉगमध्ये. तर आज जेवणामध्ये काय बनलेलं आहे चला बघूयात. ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे सॅलड आहे. त्यानंतर इकडे आहेत गरमागरम पोळ्या, छान तूप लावलेल्या पोळ्या आहेत. थोडंसं तूप रोजच्या जेवणामध्ये हवंच. आणि इथे आहे मस्तपैकी पनीरची भाजी, तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा, इथे मस्तपैकी अशी पनीरची भाजी आहे. थोडीशी घट्टसरच ठेवलेली आहे कारण आम्हाला पोळीसोबतच लागणार आहे आणि मुलांना थोडी थोडी भाताला लावून. तर एकदम मस्त अशी पनीरची भाजी झालेली आहे. आणि इथे आहे आपला गरमागरम भात. तर हे बघा, असा मस्तपैकी मोकळा मोकळा भात झालेला आहे. तर आता मी घेते जेवायसाठी प्लेट आहे. तर बसू जेवायला. तर जेवणाचं ताट वाढल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर इकडे ठेवून घेते मी सॅलड, नंतर भाजी आणि ह्या आहेत गरमागरम पोळी. हे आहे जेवणाचं ताट. जेवण चांगली आली. तर आता आम्ही जेवतो तोपर्यंत तुम्ही बघून घ्या मस्तपैकी पनीरची भाजी कशी बनवली. तर पनीरची भाजी एकदम सोप्या पद्धतीची बनवलेली आहे. त्यासाठी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे छोट्या पळ्या इतकं तेल घेतलेलं आहे. आणि तेल तापल्यावर यामध्ये घालणार आहे जिरं, हिंग आणि खडे मसाले. तर खड्या मसाल्यांमध्ये मी फक्त टाकणार आहे तेजपान, दालचिनी आणि लवंग. जर तुम्हाला खूपच मसाल्याचा त्रास होत असेल किंवा मसाले जास्त सहन होत नाही तर लवंग नाही टाकले तरी सुद्धा चालणार आहे. आता हे थोडेसे मसाले परतवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये घातलेला आहे 1 छोटा चमचा हिंग. हिंगामुळे पचन आपलं म्हणजे जे खातो आपण त्याचं पचायला मदत होते, म्हणून हिंग घालायचा. त्यानंतर एक मोठा आकाराचा जो माझ्याकडे कांदा होता तो चॉप करून घेतला आहे बारीक आणि तो मस्त परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा छान मऊ व्हावा, लवकर शिजावा, त्यामुळे त्यामध्ये घातलेलं आहे मी चवीनुसार थोडंसं मीठ. आणि आपण तेल काही खूप घातलेलं नाहीये भाजीला, त्यामुळे खाली जळायची शक्यता असते आणि कांदा पण लवकर मऊ व्हावा त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं, परतवून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा घातलेली आहे आलं लसूणची पेस्ट. आलं लसूणची पेस्ट पण परतवून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये थोडंसं परत पाणी घातलेलं आहे. तर ही जी आज पनीरची भाजी बनवलेली आहे ती एकदम सोप्या पद्धतीची आहे. आणि तुम्हाला ही कोरडी पाहिजे तर तुम्ही पाणी कमी घालायचं आणि जर पातळ हवी असेल म्हणजे रस्साची पाहिजे असेल तर पाणी थोडं जास्त घालायचं. त्यानंतर यामध्ये घातलेले आहे मी मसाले, 1 लाल मिरची पावडर चवीनुसार, हळद 1 चमचा, धने जिरे पूड आणि किचन किंग मसाला. बस इतकंच घातलेलं आहे. किचन किंग मसाला 1.5 चमचा घातलेला आहे. त्यामुळे जो भाजीला आपला फ्लेवर असतो पनीरच्या एकदम मस्त येतो. कांद्यासोबत मसाले परतून झाले की यामध्ये घालणार आहे मी 2 टोमॅटोची प्युरे. 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतले होते, मिक्सरला बारीक वाटून घेतले आणि त्याची प्युरे बनवली. आता ती यामध्ये मिक्स करणार आहे. अगदी तुम्हाला प्युरे नाही करायची, नुसतं बारीक टोमॅटो चॉप करून घालायचा तरी सुद्धा घालू शकतात. तशी पण पनीरची रेसिपी चॅनलवर आहे, लिंक मी इथे आय बटनवर देते, नक्की तुम्ही चेक करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. तर हे बघा, असं छानपैकी बाजूला तेल सुटायला लागलं की समजायचं आपला मसाला मस्त परतून झालेला आहे. आता यामध्ये मी घालत आहे 1 वाटी हिरवे वाटाणे. माझ्याकडे इथे फ्रोझन आहेत, तुमच्याकडे तर आता सीझन आहे तर फ्रेश असतील. इंडियामध्ये तर फ्रेश नक्की टाकायला, चवीला खूप मस्त लागतात. फक्त ते थोडं शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे व्यवस्थित शिजवायचे आहेत. अगदी थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घेणार आहे मी. चवीनुसार घातलेलं आहे मीठ. वाटाणे जेव्हा शिजत येतील त्यानंतर मी पनीर घालणार आहे. झाकण ठेवून थोडंसं शिजवते म्हणजे झटपट शिजायला मदत होईल.
तर इकडे माझे वाटाणे छान शिजून झालेले आहे, कारण फ्रोझन एवढे पटकन शिजतात, वेळ लागत नाही. इथे मी 1 कपच्या आसपास घातलेले आहेत पनीर. जर तुम्हाला पनीर थोडेसे हलके तेलावर फ्राय करून घालायचे असतील, तर तुम्ही ते तसे भाजीत मिक्स करू शकतात. पण मी डायरेक्ट चिरून थोड्या वेळ कोमट पाण्यामध्ये ठेवले आणि मग ते भाजीमध्ये मिक्स केलेले आहेत. फ्राय वगैरे केले नाहीत. आता पनीरच्या भाजीला एक अशी चव येण्यासाठी अर्धा चमचा टाकलेला आहे मी बटर आणि कोथिंबीर. जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर नक्की टाका. पनीरच्या भाजीमध्ये खूप छान चव लागते. तर अशी मस्तपैकी आपली भाजी बनून तयार झालेली आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.